श्रीराम. नमस्कार. आज 26 फेब्रुवारी 2021. श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 85. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी, परमात्म्याने, नारायणाने जे अर्जुनाला, नराला जे भगवद्गीतेतलं जीवनाचं सार उलगडून सांगितलं ते आपण पाहत आहोत. प्रत्येक वेळी मी सांगत आलो आहे की अर्जुन हे आपण आहोत. जीवनामध्ये कायम संभ्रमित अवस्था ही मनुष्याची असते. ज्याला कुठल्या शंकाच राहत नाहीत, ज्याला कुठले प्रश्नच राहत नाहीत, त्याला कशाचीच गरज लागत नाही. पण त्याचं जीवन जगताना रोजच्या जीवनात छोट्या मोठ्या गोष्टींचे प्रश्न उत्पन्न होतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं भगवद्गीतेमध्ये भगवंताने, परमात्म्याने उत्तर दिलेलं आहे. ज्ञान विज्ञान योग या योगामध्ये आपण पाहिलं की शेवटचे श्लोक अधिभूत, अधिदैव, अधियाज्ञिक, अधियज्ञ जे शब्द जोडून येतात प्रत्येक ठिकाणी. जसं ज्ञानेश्वरीमध्ये काही शब्द वेगळे झालेले आहेत आणि गीतेत वेगळे आहेत, तसं इथं पुढचा योग अक्षर ब्रह्म योग, यामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण ह्याच्यामध्ये जे संवाद या दोघांमध्ये जे आता उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याआधी सांगितलं की अगोदरचे जे काही भाग आहेत, जे कर्माच्या म्हणजे कर्म म्हणजे काय याच्यासाठी 2-3 निरूपणं झालेली होती की आपल्याला प्रत्येक गोष्ट ही कळणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा ती का करतो हे कळणं गरजेचं आहे. थोडेसे शब्द गोंधळलेले असतात. कदाचित तुम्हाला आत्ताही बोलताना शब्द गोंधळलेले वाटतील, पण भगवद्गीता ही अशीच आहे. अक्षर ब्रह्म योग यामध्ये अर्जुन, पार्थ श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो की हे मधुसूदना, तू जे ज्ञान दिलंस आत्तापर्यंत, अधियोग म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, तर याच्यामध्ये जेवढं काही तू सांगितलंस त्यातनं काही गोष्टी मला कळलेल्या आहेत, पण सर्वच कळलं असं नाही आहे. आणि इथं म्हणजे ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगून सुद्धा इथं परत ह्या अक्षर ब्रह्म योगामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारत आहे की कळलं पण पूर्ण कळलं नाही, अजून स्पष्ट करून सांग, अजून सोपं करून सांग म्हणजे कळेल. आणि हा योगाचा विचार करताना खरंच असं झालं की मी जेव्हा डॉक्टरांशी बोलायचो तेव्हा मला कळायचं नाही, आणि मग ते मला सोप्यात सोपं असं उदाहरण देऊन समजावून सांगायचे. कारण कसं असतं की रुजलं पाहिजे, नुसतं समजलं पाहिजे तर समजून उपयोग नाही, तर ते आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या आचरणामध्ये रुजणं गरजेचं असतं. आणि इथं मग भगवान श्रीकृष्ण यांना अर्जुन प्रश्न विचारतो की हे माधवा सांग, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधियोग म्हणजे काय,
आणि अधियज्ञ म्हणजे काय? एवढे प्रश्न भगवंताच्या समोर अर्जुन या योगामध्ये सुरुवातीला ठेवतो. एका ओळीमध्ये सगळं त्यांनी मांडलेलं आहे की हे मला सांग, ते मला सांग. आता इथपर्यंत या ज्ञान विज्ञान योगापर्यंत भगवंतांनी जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. तरी त्या अजून कशा सोप्या जातील? कारण काय असतं की एखादी गोष्ट आपण ऐकतो, पाहतो, पण त्याचे अनेक पैलू असतात. आणि जशा जशा स्थितीमध्ये मनुष्य जातो, ज्या ज्या पायरीवर जातो, तसे त्याचे पैलू वेगवेगळे उलगडत जातात. आपण एखाद्याला म्हटलं, काय रे मी तुला पाणी पाजू, तर हा विचार बघा करून, उच्चार करून बघा. आणि नुसतं म्हणा थांब तुला पाणी पाजतो. म्हणजे शब्दांवरती जर दाबावर थोडाफार इकडं तिकडं फरक झाला तर अर्थ बदलतो. अध्यात्म याचा अर्थ काय हे भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं असताना सुद्धा परत तोच प्रश्न, कर्म म्हणजे काय, एवढं कर्माचा सिद्धांत सांगून सुद्धा परत अर्जुन तोच प्रश्न भगवंतासमोर ठेवतोय. ब्रह्म म्हणजे काय सांग मला, हे माधवा ब्रह्म म्हणजे काय सांग. आणि मग भगवान श्रीकृष्ण ब्रह्म म्हणजे काय हे अर्जुनास सांगायला सुरुवात करतात. मुळात गंमत अशी आहे की आपण वाचताना, भगवद्गीता वाचताना, भगवद्गीतेचं काही चित्रीकरण असेल ते पाहताना आपल्याला असं वाटत असतं की अर्जुन हा प्रश्न विचारतोय. पण गंमत अशी आहे की ही सगळी भगवंताची खेळी आहे. भगवंताला माहीत असतं की हा मला काय प्रश्न विचारणार आहे आणि त्याची तयारी भगवंतांनी अगोदरपासूनच केलेली असते. म्हणजे जसं आईला माहिती असतं की आपल्याला मुलाला भूक लागली आहे की नाही. इतकी सुंदर मांडणी इथं केलेली आहे. नुसतं वाचून आपण सोडायचे नाही आहे, त्याच्या पाठीमागचा विचार लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि गंमत अशी झाली की जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, तो नेमका देववाणीत केला आणि ती थोडी इतरांना समजायला अवघड झाली. आणि म्हणून मग पुढे ज्ञानेश्वरांनी ती सोप्या भाषेमध्ये करून सांगितली. पण तेव्हाच जर भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो आपण एक गुलाबजाम समजू की अर्जुनाला त्यांनी गुलाबजाम खायला दिला, पण त्यातमध्ये रस हा माऊलींनी भरला होता. माऊलींनी ते सोपं केलं. आपण जर भगवद्गीताचं पठण केलं तर असं लक्षात येईल की एका वाक्यामध्ये उत्तरं आहेत. ब्रह्म म्हणजे काय असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे, पण तीच गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी रस भरून सांगितलेली आहे. म्हणजे याचं कारण असं की जी गोष्ट रस भरून सांगितली जाते ती शरीरामध्ये जास्त रुजते, अंतर्मनामध्ये जास्त रुजते. आणि हीच गोष्ट अर्जुनाच्या मनामध्ये रसभरीतपणे रुजली नाही. आणि म्हणून त्यांनी हा श्रीकृष्णाला प्रश्न केला, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधियोग म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय. आणि वरती अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो, हे बघा माधवा, मला अंतर्मनापर्यंत माहिती आहे. तू जे मागं मला सांगितलंस त्यामध्ये मला एवढं तर कळलं की माणसाच्या अंतर्मनामध्ये 4 कप्पे असतात: मन, बुद्धी, चित्त किंवा वृत्ती आणि अहंकार. हे 4 कप्पे मनुष्याच्या अंतर्भागामध्ये, अंतर्मनामध्ये आपण म्हणताना म्हणतो माझ्या अंतर्मनाला ठेच लागली. म्हणजे कुठं लागली? मन आहे पण परत अंतर्मन पण आहे. मग अंतर्मनामध्ये काय येतं? तर हे 4 कप्पे येतात: मन, बुद्धी, वृत्ती, चित्त किंवा अहंकार. या 4ही गोष्टी प्रत्येक मानवामध्ये, मनुष्य प्राण्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी
याच्या भोवतीच मनुष्य गुरफटलेला असतो. अर्जुनाचं तेच झालं. याच गोष्टींभोवती गुरफटला आणि त्याला श्रीकृष्णांनी सांगून सुद्धा त्याचं महत्त्वच कळलं नाही. आहे पण मला महत्त्व कळलं नाही. मला मन आहे, मला कळलं, पण मन कळलं नाही. मला बुद्धी आहे हे कळलं, तू काय सांगतोयस हे मला कळतंय, पण वळत नाही आहे. म्हणजे कानापर्यंत येत आहे, पण वैचारिकतेमध्ये त्याचा बदल होत नाही आहे. हा घोटाळा झाला होता. अध्यात्म म्हणजे काय हे सांगितलं होतं. अध्यात्म या शब्दाची फोड काय, अधिक आत्मा, हे भगवंतांनी सांगितलं, पण म्हणजे नक्की काय हे अर्जुनाला कळलं नाही. अधिभूत म्हणजे काय, जे आहेच ते, पण तरी ते अर्जुनाला कळलं नाही. आता गंमत अशी आहे बघा, की ही गोष्ट सांगताना, ही गोष्ट बोलताना श्रीकृष्णाला माहिती होतं अर्जुन आपल्याला काय प्रश्न विचारणार. अंतर्यामी होता, ते परमात्मा होता, म्हणजे काय साधी गोष्ट नव्हती. पण अर्जुनाने आपल्याला हा प्रश्न विचारावा असं भगवंतांना वाटत होतं. कसं असतं, एखाद्या शाळेमध्ये शिक्षक एखादा विषय शिकवत असतात आणि त्या शिक्षकांचा हातखंडा असतो तो विषय शिकवण्यात. मी रमणबागेत असताना एक लेले सर म्हणून सर होते की जे इतिहास शिकवायचे. आणि ठीक आहे, आम्ही इतर मुलं नाव कशासाठी द्यायचं, आम्हीच वात्रड होतो, ग्राउंडवर खेळायला जायचो. पण जेव्हा इतिहासाचा तास असायचा तेव्हा हटकून मी पाहिलेलं आहे की वर्गातली सर्वच्या सर्व मुलं हजर असायची. त्याचं कारण असं की ते इतिहास असा उभा करायचे आणि इतकं विद्यार्थ्यांचं चित्त एकरूप व्हायचं आणि ते त्यांचं शिकवणं हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजलं. इतका हातखंडा होता. आणि कसं असतं की जेव्हा विद्यार्थ्याला शिकवलं जातं तेव्हा विद्यार्थी पण जर आपल्याला प्रश्न विचारत असतील तर त्या गुरूंनाही बरं वाटतं. म्हणजे त्यांच्याकडं सर्व ज्ञान असतं, पण हे ज्ञान योग्य ठिकाणी जर मोकळं झालं तर त्यांना सुद्धा आनंद वाटतो. आणि हीच एक गंमत आहे. आणि इथं श्रीकृष्णाचं अर्जुनाच्या बाबतीत हेच चाललं होतं की त्याला माहिती होतं की अर्जुन काय प्रश्न विचारणार. कारण श्रीकृष्ण कसा गमतीसारखा असतो की प्रत्येक गोष्ट लगेच सगळ्या देणारा नाही आहे. तर हळूहळू एक गोष्ट तो अर्जुनासमोर मोकळी करत असतो. आणि काय पाहिजे अर्जुनाला, म्हणजे इथं एक ज्ञानेश्वरीमधलं उदाहरण सांगतो मुद्दामून. कारण काय आहे की भगवद्गीतेमध्ये उदाहरण सांगायचं तर कमी आहेत, पण ज्ञानेश्वरीमध्ये जास्त आहे. तर थोडासा तो आधार घेऊन समजायला पटकन लक्षात खूप सोपं पडतं. जसं इथं श्रीकृष्णाला माहिती आहे की अर्जुनाला काय पाहिजे, अर्जुनाचं मन काय आहे. आणि इथं श्रीकृष्णांनीच ताट वाढून ठेवलं आहे ते अमृत रसाचा अर्जुनासाठी. अर्जुनाने प्रश्न विचारलेला नाही आहे, इथं श्रीकृष्णच वाट बघतोय की कधी एकदा हा येतोय आणि मी त्याला भगवद्गीता सांगतोय, ज्ञान देतोय. बघा उलटं आहे सगळीकडं. आपण देवापाशी जातो, इथं देव त्या अर्जुनाची वाट बघत होता जेव्हा हे भगवद्गीतेला सुरुवात झाली तेव्हा. आणि इथं कसं झालं की मग अर्जुनाला काय पाहिजे होतं हे जसं श्रीकृष्णाला माहिती होतं तसं हेच उदाहरण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. अक्षरब्रह्मयोगामध्येच दिलेलं आहे. ओवी नंबर 13व्या ओवीमध्ये दिलेलं आहे की आई जेव्हा मुलाला स्तनपान करत असते आणि ते मूल, ते बाळ, ते तानं बाळ आईच्या स्तनाला धरून त्या स्तनाशी खेळत खेळत त्या दुधाचा, त्या अमृताचा घोट घेत असतं. पण गंमत अशी असते बघा, ह्या प्रेमामध्ये थोड्या वेळाने ते स्तन सोडतं तोंडातनं, पण आई लगेच मुलाला बाजू करत नाही.
ते तानं बाळ आईचं स्तन सोडतं, पण आई लगेच मुलाला बाजूला करत नाही, कारण आईला जाणीव झालेली असते, आईला माहिती असतं अजून बाळाची भूक भागलेली नाही. काय गंमत आहे बघा, मातृत्वाची, वात्सल्याची गंमत काय आहे. आणि इथं आणि जेव्हा तेच बाळ परत इकडं तिकडं बघून खेळून परत त्या स्तनाला तोंड लावतं आणि दूध पितं, आणि जेव्हा त्याचं तृप्तता होते तेव्हा आईला कळतं की आता पोट भरलेलं आहे बाळाचं, आणि मग ते त्या बाळाला बाजूला करते. तसं इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या बाबतीत केलं. ते रसपान केलेलं आहे, त्याला माहिती आहे की अर्जुन काय आहे. आणि माऊलींनी इथं वर्णन श्रीकृष्णाचं माऊली म्हणून, आई म्हणून केलेलं आहे आणि अर्जुनाचं बाळ म्हणून केलेलं आहे, की त्याला माहिती आहे की ह्याला काय पाहिजे. अजून याची भूक शमलेली नाही आहे अर्जुनाची, ह्याच्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण झालेली नाही आहे, याचं आत्मिक समाधान झालेलं नाही आहे, आणि तोपर्यंत श्रीकृष्ण त्याला बाजूला करणार नव्हता. म्हणजे बघा, साधी गोष्ट म्हणजे रसातले गुलाबजाम कुठले आणि साधे कुठले हे लगेच कळतं. माऊलींनी उदाहरण देऊन सांगितलं की आपल्या लक्षात येतं. पण इथं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये नुसतं एवढाच उल्लेख आहे की अर्जुनाला काय पाहिजे ते श्रीकृष्णाला माहिती होतं. आणि हे अमृताचं पान, अमृत म्हणजे कळलं पाहिजे ना काय आहे, हेच अर्जुनासमोर मांडलेलं होतं. आणि मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, पार्था, अरे तुला मी आधी सांगितलेलं होतं आत्मा म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय. पण ठीक आहे, काही हरकत नाही, तुझ्या मनात परत प्रश्न उत्पन्न झाला ना तर परत सांगतो. ब्रह्म म्हणजे ज्याला रूप नाही, ज्याला चव नाही, ज्याला आकार नाही, जो कशाने जळत नाही, असा जो कधी नष्टही होत नाही, असा ते म्हणजे ब्रह्म, आत्मब्रह्म. आणि ह्या गोष्टी या ब्रह्माच्या बाबतीत घडत नाहीत, कोणी घडवू शकत नाहीत, म्हणून ते परम आहे, म्हणून त्याला परमब्रह्म म्हणतात. सर्वोच्च परम म्हणजे काय, सर्वोच्च. मग परमब्रह्म आपण म्हणतो ना, परब्रह्म 100 वेळा शब्द वापरलेला असतो, पण ब्रह्म म्हणजे काय हे कळत नाही. पण गंमत अशी असते, अर्जुन तू म्हणतो काय हे केशवा, तू सांगतोयस ते सगळं खरं आहे, पण तसं अजून काही कळत नाही आहे त्याच्यामध्ये. तू ते ब्रह्माचं ते मला आत्माबद्दल सांगितलंस ते तेवढं माझ्या लक्षात आलं होतं, पण ते काय अध्यात्माशी त्याची संबंध काय. आणि मग भगवान श्रीकृष्ण हसतात आणि मग अर्जुनाला सांगतात, अरे अध्यात्म म्हणजे अधि अधिक आत्म. आधी म्हणजे कोण, मागच्या याच्यात अध्यात्माचा अर्थ वेगळा होता, इथं म्हणजे आधी म्हणजे जो जास्त आहे, त्याचा अर्थ इथं उलटा आहे, इथं आत आहे, अधिक आत आहे तो, आणि आत्म म्हणजे मी. भगवान श्रीकृष्ण इथं अर्जुनाला सांगतात, इथं अध्यात्म याचा अर्थ होतो जो सगळ्यात आतमध्ये आहे असा मी, जो ह्या अंतर्मनाशी निगडीत आहे. नीट समजून घ्या. श्रीकृष्णाने अर्जुनाला अध्यात्म याचा ज्ञान विज्ञान योगमध्ये अर्थ वेगळा सांगितला आणि इथं अर्थ वेगळा सांगितला. तिथं आधी म्हणजे अधिक सांगितलं आणि इथं आधी म्हणजे सर्वात आत, म्हणजे अधिकच झाला की नाही. शब्द कसा फिरतो, धरणाची खोली, पाण्याची खोली इतकी खोल, अधिक खोल म्हणजे काय, खाली वाढलेलं आहे ना. तसं जसं वर वाढतं तसंच खाली पण वाढतं. तसंच भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, आधी अधिक आत्मा म्हणजे जे मनुष्याच्या शरीरामध्ये सगळ्यात खोलवर रुजलेलं आहे ते म्हणजे आत्म म्हणजे मी. हा मी मनुष्याच्या शरीरामध्ये रुजलेला आहे आणि हाच सगळा गोळ करतो. आणि या मीला बाजूला ठेवायचं आहे, कारण आत्मा आणि मी ह्याच्यामध्ये जर कोणी जरी उत्पन्न करत असेल तर ते मनुष्याचं आहे, हे अंतर्मन आहे. म्हणजे कोण, मन, बुद्धी,
चित्तवृत्ती आणि अहंकार. अर्जुन तो म्हणतो की अरे माधवा, तू सांगतोयस एक एक स्पष्टीकरण देतोस, पण अजून तसं काही माझ्या डोक्यात काही बसत नाही. आणि मग भगवंत सांगतो, अरे अर्जुना, अरे पार्था, काही वेळा मनुष्याचं मन त्याला सांगत असतं अमुक गोष्ट तू करू नको, पण मनुष्य म्हणतो नाही मी करणार. हा जो आतला मी आहे, अंतरात्म्याशी जोडलेला आहे, आत्म्याशी जोडल्यावर सुद्धा मी स्वतःचं अस्तित्व दाखवतो. मी शब्द बरं का, मी, हा देह नाही, हा देहाला मी म्हटलेलं नाही, मनुष्य देहाला मी म्हणतो. हा माझा हात, हे माझा चष्मा, हे माझे गाल, म्हणजे मी झालो का? मग स्वप्नात कोण असतं? स्वप्नात तर मनुष्य निद्रा अवस्थेत असतो, सुप्त अवस्थेत असतो, तरी कार्य करत असतो. मग देह तर निस्तेज असतो. म्हणजेच मी आत आहे. मग हा मी वेगळा, जो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, जो आत्म्याशी जोडलेला आहे, नेमका मनुष्य त्या मी मध्ये अडकतो आणि स्वतःचा घोटाळा करून घेतो. कुठं थांबायचं आहे आपल्याला? तर मग भगवंत सांगतात, मन सांगत असतं की अमुक रस्त्याने जाऊ नकोस, तरी म्हणतोय मी जाणार. झालं, मनुष्य नुकसान करून घेतो. बुद्धी सांगत असते की अमुक अमुक ठिकाणी गुंतवणूक करू नको, अमुक अमुक ठिकाणी आत्ता जाऊ नको, अमुक अमुक ठिकाणी जाऊन खाऊ नको, तरी मनुष्य म्हणतो छे मला काही कळत नाही का? मी काही निर्बुद्धी आहे का? मला काही अक्कल नाही का? आणि हा मी या बुद्धीला हवी करतो. म्हणजे आत्मा सांगत असतो की अरे बाबा जाऊ नको, पण इथं मन सांगतं तू जा. बुद्धी सांगते मी आहे, मला काही कळत नाही का? वृत्ती सांगते माणसाची मी जाणारच. गंमत बघा, आपण ब्रह्म आणि अध्यात्म बघतोय, आणि आपल्या ह्याच्यातला हा अध्यात्म शब्द आहे. आधी अधिक मी, आधी अधिक आत्म. आधी म्हणजे खोलात रुजलेला मी, आत्म म्हणजे मी. आणि ह्या भगवंतांनी सांगितलंय की ह्या मीवर जर मनुष्याला विजय मिळत आला तर मनुष्य काहीही करू शकतो, पण त्याच्यावरच विजय मिळू शकत नाही. कारण का? अंतर्मनाचा ऐकतो, त्याच्या अधीन होतो. त्याचं कारण असं की मनुष्याचा स्वभाव. किती जरी झालं तरी मनुष्य आपली वृत्ती सोडत नाही. समोरचा सांगत असतो अरे बाबा तुझं वागणं चुकतंय. 10 जण सांगत असतात, आई बाबा सांगत असतात की अरे बाळा तुझं वागणं चुकतंय, अमुक गोष्ट करू नको. डॉक्टर सांगत असतात रुग्णाला की व्यसन करू नका, शरीरावरती परिणाम होतोय, तरी मनुष्याची वृत्ती मला काही होत नाही. आहे का नाही गंमत? अंतर्मन. डॉक्टर काय सांगतो? एवढ्या वर्ष झालं मी दारू पितोय, मला काही झालं नाही. वृत्ती. म्हणजे एवढ्या वर्ष आत्मा सांगतोय की अरे बाबा जी बाटली तू पितोस त्याच्यावर लिहिलेलं आहे की ह्यानी तुझं लिव्हर खराब होईल, तरी त्यातला मी सांगतो घे रे, काळजी करू नकोस, तुला काही होत नाही. समजून घ्या, अध्यात्म शब्द नीट समजून घ्यायचा आपल्याला. आतला मी समजणं गरजेचं आहे. आणि मग काय होतं? मी करतो, आपल्याला काही होत नाही, मला काही होत नाही. मी थंडीत सुद्धा गार पाण्याने आंघोळ करतो. अगदी कर, पण तुला कायम जर सवय असेल तर कर. आज सरकारने नियम पाळून दिलेले आहेत, घालून दिलेले आहेत. हेल्मेट वापरा. मी वापरणार नाही. अहंकार आपली ओळख आहे. अहंकार कसा निर्माण होतो, अहंभाव कसा निर्माण होतो, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. मनुष्याला ज्ञात असतं, माहिती असतं, पण मनुष्याची वृत्ती अहंकारीत असते.
आणि हा अहंकारच मनुष्याला नाशाला कारणीभूत ठरतो. आणि हेच अंतर्मन प्रत्येक मनुष्याचं आहे. या 4 गोष्टींमध्ये विभागलेलं आहे. अर्जुन तुला माहिती आहे, पण हे काय आहे ते या मी भोवती सगळं गुंडाळलेलं आहे. माझं मन, माझी बुद्धी म्हणजे मीच. बुद्धी सांगत असते, आपलीच बुद्धी सांगत असते ना की आपण हे करायला पाहिजे का नको. तुमच्या मनामध्ये 2 प्रश्न उत्पन्न झाले म्हणजे तुमच्या शरीरातलं एक मन तुम्हाला विरोध करत असतं आणि एक प्रोत्साहन देत असतं. आणि जे विरोध करत असतं, चांगली समजा एखादी गोष्ट चुकीची घडत असेल आणि जे मन विरोध करतं ते म्हणजे आत्ममन असतं. आणि जे दुसरं असतं की जे चुकीचं असून सुद्धा स्वीकारतं तो म्हणजे मीपणा असतो. मग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की मनुष्याने काय सोडलं पाहिजे, तर मीपणा सोडला पाहिजे. आणि जर मी सोडलं तर मनुष्याचं जीवन सहज आणि सोपं होऊन जाईल. मला प्राप्त झालं, मला प्राप्त केलं, मला येऊन मिळाला, माझ्यात विलीन झाला. का त्याच्यामध्ये मनुष्य, अर्जुनाने प्रश्न विचारलेला असतो श्रीकृष्णाला. शेवटच्या क्षणाला सुद्धा मनुष्य तुलाच कसा ओळखतो, तुलाच कसा जाणतो, ह्याचं उत्तर तुम्हाला दे, असा अर्जुनाने प्रश्न केलेला असतो श्रीकृष्णाला. कारण श्रीकृष्ण तेव्हा अर्जुनाला सांगतो, जिथं मी संपतो, जेव्हा माणसाला कळतं की जीवन अख्खं काढलं, भोग बघा कसे असतात कर्माचे, आयुष्यभर दुसऱ्याला छळलेलं असतं. आणि जेव्हा अंथरुणावर पडतो तेव्हा कळतं आपण काय छळलंय. आणि मग तेव्हा भगवंताची आठवण होते. आणि आपण भगवंतानी अर्जुनाला हे सांगितलं की शेवटच्या क्षणाला मनुष्य मला प्राप्त करतो. कसं प्राप्त करतो, तर तिथं मी त्याला सोडायलाच लागतो. माझे हातच चालत नाहीत, माझे पायच चालत नाहीत, मला शौचाला जायचं आहे, पण कसं जाणार. सगळं आहे, पैसा आहे, लक्ता आहे, संपत्ती आहे, घोडा आहे, गाडी, उपयोग काय, मला हलवणारं कोणीतरी पाहिजे, माणूस पाहिजे. शब्द कसे, ही ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला कसं फिरवून सांगितलेलं आहे आणि एकाच जागी आणून ठेवत आहे की कर्म करताना कसं करायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतो की जीवनामध्ये मीपणा जर तू सोडला, मनुष्याने जर मीपणा सोडला, तर मनुष्याचं अंतर्मन हे अंतर्मन राहणारच नाही. कारण तिथं फक्त मीच असेल, तो मलाच प्राप्त होईल आणि मी त्याला सांभाळून घेईन. आणि अर्जुनाला थोडं थोडं लक्षात यायला लागतं. आणि तो भगवंताला म्हणतो, केशवा, अरे मला हे कळलं, मीपणा सोडायला पाहिजे, मला कळलं, पण जर तू अधियोग म्हणजे काय हे जर सांगितलंस आणि कर्माचं थोडं अजून स्पष्टीकरण सांगितलंस तर मला अजून सोपं भाषेमध्ये कळेल. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात हे आपण पुढील भागात बघू. श्रीराम.